नमस्कार. मी जयश्री देसाई. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. चुकवू नये असं काही हा विशेष सेगमेंट घेऊन आपण दर गुरुवारी भेटत असतो. आज गुरुवार आहे. पावसाळा मस्त सुरू झालेला आहे. त्यामुळे या पावसाळ्याच्या तुम्हाला खूप शुभेच्छा देते. पावसाळ्यातल्या आरोग्याच्या शुभेच्छा देते. आणि आज एका मस्त विषयाकडे वळते. तुम्हाला हेडिंग वाचून कदाचित आश्चर्य वाटलं असेल. औषधी आळशीपणा म्हणजे काय, किंवा औषधी आराम म्हणजे काय? कारण आपल्याला लहानपणापासून आराम हराम आहे हेच आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. विनाकारण टाइमपास करायचं नाही हेच आपल्या मनावर बिंबवलेलं असतं. आणि कामाने माणूस मरत नाही हा आपल्यावर झालेला आणखीन एक संस्कार. त्याच्यामुळे आपण या धकाधकीच्या जीवनात अक्षरशः क्षणाक्षणाबरोबर रेस लावत आपण जी कामं करत चाललो आहोत त्या सगळ्या आपल्या धाटणीमध्ये किंवा त्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण जर विनाकारण रिकामे बसलो तर आपल्यालाच अपराधी वाटायला लागतं की आपण टाईमपास करतोय, आपण वेळ वाया घालवतोय. ही टोचणी मनाला लागते कारण आपल्यावरचे संस्कारच तसे आहेत. पण हेच सगळं आपण जेव्हा करतो, स्ट्रेस वाढवून घेतो, शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्याच प्रकारचा स्ट्रेस, आणि आपलं आपण माणूस न राहता मशीन जेव्हा बनवून घेतो तेव्हा त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला अनेक व्याधींच्या रूपात सहन करावे लागतात. आपण बर्नआउट होतो किंवा आपल्याला आपण स्ट्रेस आणि इतर सगळे त्रास एवढे वाढवून घेतो, आहार विहार चुकीचा होतो, झोप आपली उडते, आपल्याला हृदयविकारापासून मधुमेहापर्यंत आणि कर्करोगापासून ते मेंदूच्या विकारांपर्यंत अनेक प्रकारचे विकार जळू शकतात. कारण स्ट्रेस शेवटी सगळं तुम्हाला स्लो पॉयझन असल्यासारखा आतून खात जातो. पण तरीही आपण थांबत नाही, कारण आपण थांबूच शकत नाही. आपण आपलं स्वतःचं कंडिशनिंग असं केलेलं आहे की वेळ वाया घालवणं म्हणजे वाईट. त्याच्यामुळे आपण कितीही हे झालो आणि आपल्याला झोप नाही लागली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण तसेच पळत असतो आणि याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावाच लागतो. हेच टाळण्यासाठी एक अत्यंत छान ट्रेंड आलाय आणि तो ट्रेंड म्हणजे थेरपेटिक लेझिनेस. म्हणजे काय? औषधी आळशीपणा किंवा औषधी आराम. याच्यात कुठचंही औषध घ्यायचं नाहीये. अगदी नेमकं भाषांतर थेरपेटिक लेझिनेसचं करायचं झालं तर उपचारात्मक आळशीपणा असा करता येईल. आणि हा ट्रेंड टिकटॉकने आणला आणि टिकटॉकने हा लोकप्रिय केला. आणि त्याच्यानंतर WCGN ही जी एक जागतिक बदलाचं मापन करणारी जी एक संस्था आहे, जगद्विख्यात संस्था आहे, त्यांनी असं हे मान्य केलं की 2025चा हा ट्रेंड काय आहे सध्या सगळ्यात प्रचलित असलेला, तर थेरपेटिक लेझिनेस. खरं म्हणजे इटालियन आणि बंगाली लोकांनी हे केव्हाच आत्मसात केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आराम केला किंवा हे केलं तर त्यांना त्याच्यात त्यांचा गिल्टी फिलिंग येत नाही, अपराधी भावना त्याच्याबद्दल त्यांच्या मनात येत नाही. पण उर्वरित जगातले आपण सगळेच जण असे आहोत की आपण टाइमपास केला तर आपल्याला अपराधी वाटतं. आपण वेड्यासारखे त्या टार्गेटच्या मागे, कामांच्या मागे धावत जातो. आपण स्वतःकडे लक्ष द्यायलाच विसरतो. तुम्हाला आठवत असेल तर जपानमध्ये जेव्हा महायुद्धानंतर, बॉम्बस्फोटानंतर, हिरोशिमा नागासाकी नंतर जेव्हा रिबिल्ड केला जपान, त्यावेळेला इतकं जोरदार लोकांनी काम केलं की लोकांना सुट्टी घेण्यासाठी इन्सेंटिव्ह द्यावे लागले होते. आता काहीशी आपली परिस्थिती तशी आली आहे कारण आपण थांबतच नाही. आपण धाव 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 धावत काम करत राहतो. त्याच्यात आपण आपलं बरंच अचीव करतोच म्हणजे, पण त्याच्यात आपलं स्वास्थ्य गमावतो. ते गमावू नये याच्यासाठीचा ट्रेंड म्हणजे थेरपेटिक लेझिनेस. म्हणजे काय करायचं याच्यात कुठचंही औषध नाही, मी आधीच सांगितलं. याचा अर्थ आरामाचा सोहळा साजरा करायचा. म्हणजे निरुद्देश अंथरुणात पडून राहायचं. आपले जे बेड्स आहेत तेच आपले वेलनेस सेंटर्स बनवायची. म्हणजे मंद संगीत लावायचं, मंद प्रकाश चालू ठेवायचा, ॲरोमॅटिक थेरपी वापरायची. म्हणजे त्या तेलांचा एकतर मसाज करायचा किंवा डिफ्युजरमध्ये घालून ते तेलं वापरायची. बेडशीट्स चांगल्या स्वच्छ घालायच्या आणि आरामदायी असं पांघरून घेऊन मस्त लोळत राहायचं. त्याच्यात भर घालायचं असेल तर संगीत ऐका, त्याच्यानंतर पुस्तकं वाचा, जे तुम्हाला आवडेल ते करा. पण काहीही डोक्यात हेतू न ठेवता निरुद्देश
म्हणजे पुढची टार्गेट्स डोक्यात न ठेवता निरुद्देश अंथरुणात लोळत राहा. हे आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही, कारण एक तर आपल्या कामं जी आपली असतात ती आपल्या डोक्यातनं जात नाहीत. दुसरं म्हणजे लॅपटॉप, मोबाईल, टी व्ही यांचा जो ब्लू लाईट असतो, तर आपण त्या साधनांच्या इतक्या आहारी गेलेलो आहे की त्या ब्लू लाईटमुळे आणि त्यांच्या त्या रेडिएशन्स वगैरेमुळे आपण आपली झोप गमावून बसलोय. त्यामुळे पडलो तरी आपल्याला झोप लागत नाही, मग पुन्हा कामाचेच विचार आपण करतो. म्हणजे आपण झोपेचा जो वेळ आहे, जो आपल्या हीलिंगसाठी उपयोगात यायला पाहिजे, आपल्या अंतर्गत जे काय सगळं शरीरात मोडतोड झालेली असते त्याच्या हीलिंगसाठी तो उपयोगाला यायला पाहिजे. तो न येता आपण पुन्हा अ, ती झोप लागत नाहीये, मग कामाचे विचार आपल्या डोक्यातले चालू राहतात किंवा इतर काहीतरी निरुद्देश विचार फालतू काहीतरी आपण करत बसतो आणि आणखीन झोप घालवून बसतो. ते होऊ नये याच्यासाठी आरामाचा सोहळा साजरा करा, म्हणजेच थेरपेटिक लेझीनेस करा. आणि हे आता जगभर मान्य झालेलं आहे. जगभर हा वेलनेस ट्रेंड म्हणून हा या वर्षीचा 2025चा वेलनेस ट्रेंड आहे, थेरपेटिक लेझीनेस. मला तर हा ट्रेंड खूप आवडला आहे. तुम्हाला? करून बघा, मस्त वाटतं. ही अशीच माहिती घेऊन मी दर गुरुवारी आपल्या भेटीला येणार आहे. ती चुकवू नये असं काही अशीच आहे. त्याच्यामुळे हे चॅनल आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि प्रत्येक एपिसोड शेवटपर्यंत पहा, त्याच्यात तुमचा खूप फायदा आहे. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.